कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट आली असेल तुमची. काही जणांनी नॉट फ्रीज करून कॅप 3 मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असेल. काही जणांनी कॅप 2 मध्ये जी काही सीट अलॉट झाली असेल ती सीट ॲक्सेप्टन्स फीज भरून त्या कॉलेजला ॲडमिशन सुद्धा घेतलं असेल किंवा घेणार असाल. आता कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे. पण त्यासोबत आपल्या सीईटीच्या लॉग इनवर इन्स्टिट्यूशनल लेवल आणि ए कॅप राऊंड चे ऑप्शन फॉर्म भरायचे सुरू आहेत. ओके, त्याविषयीच हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही साळुंके सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. पहा, कॅप राऊंड 2 चे काही ॲक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट आणि ती ऑफर्ड सीट ॲक्सेप्ट करण्याची डेट आहे 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 3 वाजेपर्यंत. आणि ॲडमिशन रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट अँड टेकिंग ॲडमिशन बाय पेइंग फीज ते सुद्धा 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 5 वाजेपर्यंत आहे. ठीक आहे. आता इथे मी आजचा हा जो व्हिडिओ आहे हा ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड किंवा आपण त्याला ए कॅप सुद्धा म्हणू शकतो. इन्स्टिट्यूशनल लेवल सीट आणि ए कॅपच्या सीट्स त्या कशा, तो ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, मी एका स्टुडंटचं लॉग इन घेतलेलं आहे. त्या लॉग इन थ्रू मी इथे लॉग इन करतोय. आपल्याला टेक्निकल एज्युकेशन मध्ये जायचं आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, आणि आपलं लॉग इन पेज ओपन होईल. हे आहे आपलं लॉग इन पेज. या लॉग इन पेजच्या लेफ्ट साइडला बॉटमला चेक करा. इथे काय आहे पहा, इन्स्टिट्यूशनल लेवल ऑप्शन फॉर्म, फिल और एडिट इन्स्टिट्यूशन लेवल ऑप्शन फॉर्म, याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे येऊ. ओके, जसा आपण ऑप्शन फॉर्म भरलेला कॅप राऊंड 1 साठी, कॅप राऊंड 2 साठी, तशाच प्रकारे इथेही तशाच प्रकारे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. इथे जेव्हा आपण सर्व ऑल 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 ठेवतो आणि सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला लिस्ट येईल. हे पहा, जे काही कॉलेजेस इन्स्टिट्यूट लेवल साठी भाग घेत आहेत त्या कॉलेजची लिस्ट इथे येईल. आता हे इन्स्टिट्यूट लेवल फॉर्म अगोदर कॉलेजच्या वेबसाईटनुसार भरले जात होते. आताही काही कॉलेजेसने काय केलेलं आहे, वेबसाईटवर त्यांनी जे मॅनेजमेंट कोटाचे ऑप्शन म्हणजे फॉर्म आहेत ते रिलीज केलेले आहेत. जेव्हा तुम्ही कॉलेजच्या वेबसाईट थ्रू जाता तेव्हा तुम्हाला त्या फॉर्मची काही फी जी आहे ती काही हजारांमध्ये असेल. 1000 असेल, 1500 असेल, 2000 असेल, 1200 रुपये असेल. ते कॉलेजनुसार चेंज होत राहील. पण आपण सीईटी सेल थ्रू सुद्धा मॅनेजमेंट कोट्यासाठी त्या कॉलेजचा हा जो ऑप्शन फॉर्म आहे तो भरू शकतो. आता इथे कॉलेज लिस्ट आलेली आहे. आता जर समजा मला कॉलेज पाहायचं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये मला स्पॉट राऊंड साठी किंवा ए कॅप राऊंड साठी जायचं आहे, तर मला जायचं आहे सीयूएपी. ठीक आहे. मग मी इथे काय करणार, इथे ऑल ठेवल्यावर सर्व कॉलेजेसची लिस्ट येणार. इथे पहा, जवळपास 350 पेक्षा जास्त कॉलेजेस, 365 कॉलेजची लिस्ट इथे येते. ठीक आहे. आता मला सीयूपी सिलेक्ट करायचं आहे. इथे सीयूपी येतंय, पण मला जर इथे अशा रीतीने पहा, अशा रीतीने सिलेक्ट करायचा, सिलेक्ट युनिव्हर्सिटी मी सिलेक्ट करणार, युनिटी पब्लिक युनिव्हर्सिटी, सर्च इन्स्टिट्यूट करणार. माझ्यासमोर 2 ऑप्शन येत आहेत. एक आहे लक्ष्मीनारायण नागपूर, ओके, आणि सेकंड आहे सीयूपी युनिव्हर्सिटी. मी हे दोन्ही सिलेक्ट करतोय. ओके, हे दोन्ही सिलेक्ट केले. ऍड सिलेक्टेड ऑप्शन. अजून मला काही कॉलेजेस ऍड करायचे आहेत. मला ऍड करायचे आहेत सपोज इथे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, सर्च इन्स्टिट्यूट लिस्ट आलेली आहे. आता इथे मला सपोज के वाघ ऍड करायचा आहे. त्याच्यानंतर जे काही कॉलेजेस आहेत टॉपचे, मला ते कॉलेजेस ऍड करायचे असतील तर ते मी ऍड करू शकतो. मी इथे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट सुद्धा करू शकतो. पुण्यातलेच कॉलेज हवे असतील तर सर्च इन्स्टिट्यूट करू शकतो.
पुन्हा पुण्यातले हे कॉलेजेस जे आहेत ते आले. गव्हर्नमेंट कॉलेज अवसरीचं आलेलं आहे, ते सिलेक्ट केलेलं आहे मी. अशा रीतीने हे पहा, PCCOE आहे, ते कॉलेज मी ऍड केलेलं आहे. त्यानंतर अशा रीतीने मी जे काही कॉलेजेस, सपोज VIT पुणे मला ऍड करायचं आहे. ओके. त्यानंतर पुणे इन्स्टिट्यूट PICT मला ऍड करायचं असेल तर मला ते सर्च करावं लागणार. PICT कुठे आहे? पुणे इन्स्टिट्यूट ओके, हे इथे आहे. पहा, हे ऍड करायचं आहे. अशा रीतीने मला जे टॉपचे कॉलेजेस हवेत, मला जे हवे आहेत ते मी ऍड करू शकतो इथे ऍड सिलेक्टेड ऑप्शन. ठीक आहे. आता COEP झालेला आहे माझ्या लिस्ट मध्ये. हे पहा इथे वेट. हा, आता कोणकोणते कॉलेजेस आलेले आहेत हे बॉटमला येतं. गव्हर्नमेंट कॉलेज, PCCOE आहे, PICT आहे, VIT आहे, लक्ष्मीनारायण आहे नागपूरचं, COEP आहे. मला मुंबईचे काही कॉलेजेस ऍड करायचे असतील तर मी इथे सिलेक्ट काय करणार? मुंबई युनिव्हर्सिटी. ओके. इथे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट मध्ये मी सिलेक्ट करतो मुंबई सिटी आणि सर्च करतो. तर काही ऑप्शन्स अजून येतील. मग VJTI आहे, मी VJTI सिलेक्ट करतोय. ठीक आहे. विद्यालंकार आहे वडाळाचं, ते सिलेक्ट करतोय. अंजुमेन इस्लाम बायकळाचं आहे, ते सिलेक्ट करतोय. अशा रीतीने वसंतदादा पाटील आहे, ते सिलेक्ट करतोय. झेवियर इन्स्टिट्यूट आहे, ते सिलेक्ट करतोय. म्हणजे मेन मुंबईमध्ये असलेले कॉलेजेस. ओके. ऍड सिलेक्टेड ऑप्शन. आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्येच मुंबई सबर्बन सिटीमध्ये असलेले कॉलेजेस ते सिलेक्ट करूया. मग त्यामध्ये सरदार पटेल कॉलेज आहे अंधेरीचं, ते मी सिलेक्ट केलं. ठाकूर कॉलेज आहे सपोज, ते सिलेक्ट केलं. अथर्व कॉलेज असेल इथे, अथर्व कॉलेज सिलेक्ट केलं मी. ओके. म्हणजे मी असं इथले सर्व कॉलेजेस ऍड करू शकतो. महावीर एज्युकेशनल ट्रस्ट आहे, ठाकूर आहे, थोडोमल सहानी आहे, थोडोमल सहानी मी ऍड करू शकतो मला हवं असेल तर. त्यानंतर रॉड्रिक्स कॉलेज आहे, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी, रिझवी कॉलेज आहे, त्यानंतर सांगवी, DJ सांगवी आहे, ते सिलेक्ट करू शकतो. अशा रीतीने मी ते कॉलेजेस ऍड करू शकतो. ओके. आता हे मी कॉलेजेस ऍड केले. आता फायनल लिस्ट मध्ये माझ्या जवळपास 16 कॉलेजेस झालेले आहेत. ओके. आता मी कोणत्या स्टेपवर आहे? शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स वर आहे. त्यानंतर युअर प्रेफरन्सेस. आता प्रेफरन्स फॉर्म, आता इथे मी सेव्ह अँड प्रोसीड करणार. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पहा इथे लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. अप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेवल अँड अप्लाय फॉर ACAP. ओके. ACAP म्हणजे अगेन्स्ट कॅप किंवा ऍडिशनल कॅप राऊंड आपण त्याला म्हणू शकतो, की कॅप राऊंड 4 नंतर सुद्धा काही सीट्स रिकाम्या राहणार आहेत, त्यासाठी हा ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. जर इन्स्टिट्यूट लेवल मध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण इन्स्टिट्यूट लेवल साठी चेकबॉक्स चेक करू शकतो. ओके. जर ACAP साठी घ्यायचं आहे तर ACAP साठी आपण चेकबॉक्स चेक करू शकतो. ठीक आहे. मीन्स आपल्याला हे पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की इन्स्टिट्यूट लेवल जे काही ऍडमिशन होणार आहेत ते मॅनेजमेंटने जेवढी फी ठरवलेली आहे तेवढी फी आपल्याला भरावी लागते. तिथे आपल्याला कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत. ओके. मग आता सपोज इथे VJTI आहे, VJTI मध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट्स नाही आहेत. ओके. SP कॉलेज आहे, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी, तिथे इन्स्टिट्यूट लेवल सीट नाही आहेत. ओके. मग तिथे आपण ACAP साठी अप्लाय करू शकतो. मला आता VIT वडाळा मुंबई, ओके, इथे मी हे दोन्ही करू शकतो. अशा रीतीने मी मला कोणत्या राऊंड मध्ये भाग घ्यायचा आहे. आता सपोज माझ्याकडे कॅप राऊंड मधून मला एक सीट मिळालेली आहे, कोणत्याही कॉलेजची असेल ती, पण मला इन्स्टिट्यूट लेवलला म्हणजेच ACAP साठी ट्राय करायचं तर मी ACAP साठी ट्राय करेन. इन्स्टिट्यूट लेवलला ट्राय करायचं असेल तर इन्स्टिट्यूट लेवलला ट्राय करेन. मी माझी इकॉनॉमिकल कंडिशन कशी आहे त्यानुसार निर्णय घेईन. आता जर आपण ती फी भरू शकतो तर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलचा म्हणजे चेकबॉक्स चेक करू शकता. जर तुम्हाला ACAP मध्येच फक्त भाग घ्यायचा आहे तर तुम्ही फक्त ACAP पण ठेवू शकता. म्हणजे हे तुमच्यावर आहे. आता इथे पहा, इथे कोणतं कॉलेज आहे? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, म्हणजे तिथे इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट
नाही आहेत. अशा रीतीने इथे हे शेवटचे दोन लक्ष्मीनारायण हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तिथे इन्स्टिट्यूट लेवल सीट नाही. सीओबी मध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट नाही आहे. पण असे काही कॉलेजेस आहेत की जे गव्हर्नमेंट आहेत पण तिथे इन्स्टिट्यूट लेवल आहे. फॉर एक्झाम्पल वालचंद. आता मला मी इथे वालचंद ऍड केलेलं नाही. मग वालचंद कॉलेज सांगली मला ऍड करायचं आहे, तर मी पुन्हा इथे बॅक येऊ शकतो. इथे परत मी वालचंद कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी आता सपोज मला कुठे जावं लागेल, शिवाजी युनिव्हर्सिटी डिस्ट्रिक्ट सांगली सर्च इन्स्टिट्यूट मध्ये गेलो मी. पहा, वालचंद कॉलेज ऍड केलं, ऍड सिलेक्टेड ऑप्शन. ओके, मग ते ऍड झालेलं आहे. ठीक आहे. आता मी सेव्ह अँड प्रोसीड केलं तर पहा, अगोदर मी जे चेकबॉक्स चेक केलेले ते निघून गेले. मग पुन्हा इथे वालचंद कॉलेज जे आहे ते ऍड केल्यानंतर पहा इथे आता वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली मध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आलेले आहेत. मग वालचंद कॉलेज गव्हर्नमेंट असून त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट कशा आहेत, तर अनएडेड ब्रांचेससाठी त्यांच्या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत. म्हणून आपण विचार करायचा आहे की आपल्याला कोणत्या इन्स्टिट्यूट लेवलसाठी भाग घ्यायचा आहे की ए कॅप साठी भाग घ्यायचा आहे. ओके, इन्स्टिट्यूट लेवल मध्ये लक्षात ठेवा की मॅनेजमेंट कोटा जो 20% डिसाईड केलेला आहे गव्हर्नमेंटने तो यामध्ये असतो. म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलला सीट जास्त असतात पण तशीच फी सुद्धा जास्त असते. ओके, मग मी इथे हे चेकबॉक्स चेक करेन. मला ज्या ज्या राऊंड मध्ये भाग घ्यायचा आहे इन्स्टिट्यूट लेवल मध्ये तर इन्स्टिट्यूट लेवल मध्ये, ए कॅप मध्ये तर ए कॅप मध्ये. ओके, झालं. ही झाली स्टेप 2 युअर प्रेफरन्सेस. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. आता माझे कॉलेजेस जे आहेत ते शॉर्टलिस्ट करून झालेले आहेत. प्रेफरन्सेस मी दिलेले आहेत की इथे इन्स्टिट्यूट लेवलला अप्लाय करायचं आहे की ए कॅपला अप्लाय करायचं आहे. मग हे सर्व केल्यानंतर इथे पहा, नो नो इथे यस यस आलेलं आहे. इथे सीट्स नव्हत्या व्हीजीटी आणि एसपी कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट लेवलच्या, म्हणून तिथे डॅश डॅश आलेलं, म्हणजे तिथे आता नो नो आलेलं आहे. इथे मी अप्लाय केलेलं आहे तिथे यस यस यस. जिथे जिथे मी चेकबॉक्स चेक केलेला आहे तिथे यस आलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता ही झाली थर्ड स्टेप, ऑप्शन फॉर्म समरी. त्यानंतर मी जेव्हा सेव्ह अँड प्रोसीड करेन तेव्हा अशा रीतीने पहा, तेव्हा अशा रीतीने इन्स्टिट्यूट कोड, अप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेवल, अप्लाय फॉर ए कॅप, यस असेल नो असेल, ती सर्व ऑप्शन फॉर्म समरी आपल्या समोर येईल. आता इथे पहा, आयल मीन्स इन्स्टिट्यूट लेवल कोटा अँड ए कॅप मीन्स सीट्स रिमेनिंग वॅकंट. Seats remaining vacant if any after the completion of all cap rounds. All cap rounds म्हणजे एकूण किती कॅप राऊंड्स आहेत यावेळी? 4 कॅप राऊंड्स आहेत. आता सध्या तरी इथे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म मध्ये इथे कन्फर्मेशन नाही, कन्फर्मेशन बटन इथे अजून डिस्प्ले केलेलं नाही, कारण अजून इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे आतापर्यंत कॅप राऊंड 2च झालेले आहेत. अजून थर्ड कॅप राऊंड आहे, फोर्थ कॅप राऊंड आहे. त्याच्यानंतर माझ्यामध्ये इथे कन्फर्मेशनचं बटन येईल आणि त्याच्यानंतर आपण ते कन्फर्म केल्यानंतर आपण इन्स्टिट्यूट लेवल आणि ए कॅप राऊंड मध्ये भाग घेऊ शकतो. ओके, हा होता इन्स्टिट्यूट लेवल आणि ए कॅप साठी ज्या काही सीट्स असतील तो ऑप्शन फॉर्म कसा भरायचा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला एक लाईक करून सपोर्ट करा, जेणेकरून यूट्यूब अल्गोरिदमला कळेल की जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.